वाढदिवसा दिवशी या वाढदिवसाला मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको. या वाढदिवसाला मला कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शन मध्ये बोललो या वाद्य मिळात कर. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य काही मिळाला नाही. आणि येऊन ते एका पाडावर बसलो. मित्र येऊन विचारतात टेन्शन मध्ये कशात. बोललो उद्या बायकोचा वाढदिवस आणि त्यांनी सांगितलं ना की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात कर. मित्र म्हणतात टेन्शन कशात, या वाद्य पण गावातच बस गाडीवर. आणि कुंभाराळी घेऊन गेलो आणि या मडक्या घेतल्याने त्याच्या हातात दिला. सांगितलं हे घे वाद्य. तू बोलू या वाद्य कसावर, तू गपरे बस गाडीवर. आणि पुन्हा गावात एका आंब्यावर जुनाट झालेला माऊ होता. काढला त्या मडक्यात भरला, वरना कापडात बांधून घेतलं आणि ते कसं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येतो गुम 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 गुम. आणि कोणी जबरदस्त वाटते भूषच होय. 1,000 मिळतं ते सुद्धा कदाचित जेवण टाकत वाटतो. हलवला की गुम 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 गुम. गेलो मी बायकोच्या हातात हे वाद्य. बायको म्हणता भाऊ हे वाजवायचं कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येतो गुम गुम. बायको खुशच झाली. बोलो काय वाद्य आले, हलवला की आवाज. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींना फोन केला. उद्या सकाळ वाढदिवस आहे, सगळ्यांनी टायमात या. तर आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्याचं वाद्य आलेलं आहे, हलवलं की हलवलं की आवाज येतो. ताबडतोब सगळ्या मैत्रिणी फोन सगळे टायमात. सगळ्या पुरुष मंडळींना सांगितलं तुम्ही सगळे बाहेर जाऊन बसा पारावर. समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. त्याच्यात एक घेणार होतो बोललो सगळ्यांना आमका बाहेर पिटाळतच म्हणजे काय. तो घरी गेलो की गुलाब घेऊन गेलो. आणि ज्या रूम मध्ये गायन करत होती त्या रूमच्या बाहेरला कडी घातलं मी गुलाब राहून घेतला. करा म्हणता गायन बसा हलवी. आणि मध्ये वाद्य ठेवल्याने गुमगुम वाद्य. आणि पहिली होती त्यांनी आलाप मारला. दुसरी होती तिसरी होती ती जरा ते म्हणतात अरे हे वाद्य बंद आहे तर एवढा आवाज देतो. वरचा कापड आणि पुन्हा आला माणूस. बरोबर वाद्य बाहेर वाद्य थोड्या वेळा आला पिलो. आता वरचे म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला. थोड्या वेळात कोडसवाडी सुद्धा पाडावरचे पुरुष म्हणतात आताची गवळण घेतला. सगळीच जण आय म्हणतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊन गेलेला नवऱ्या नवरं म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिलं. ती म्हणतं मी तुमची बायकोच गुम गुम वाद्य आणतात ना त्या वाद्यात मात्र सुजावून आणला. म्हणजे नको त्या गोष्टीचा अर्थ, नको त्या गोष्टीचा अर्थ करू नको. बाकी महिला वर्ग म्हटल्यानंतर काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले ना, त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने पहिली मदत केली. त्यामुळे या ठिकाणी रूपाच्या ध्यानाचा अभंग घेतो. मग गजरात एक माझ्याकडे जाऊ मग